हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णांवर व्यवस्थित उपचार केला जात नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत ही तोडफोड केली आहे। पुण्यातील ही दृश्य आहेत। हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आल्याची ही दृश्य तुम्ही बघू शकताय। हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत ही तोडफोड केली। हे सगळं तोडफोड झाल्याची माहिती आहे। ते सगळे नातेवाईक आहेत जे काय झालं नेमकं प्रकार, तुमचे कोण रुग्ण आहेत ऍडमिट झाले? वडील आनंदात बोलले खायला आण, काहीतरी आण, आपल्याला घरी जायचंय। डॉक्टर साहेबांनी पण मला सांगितलं इम्प्रूव्हमेंट सगळे अवयव व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही आहे, आता तुम्ही घेऊन जाऊ शकता वडिलांना। दुपारनंतर ना आम्ही कोण नसताना ह्यांनी 2 दिवसाचं टाक्याचं ऑपरेशन वडिलांना बळजुबरीने खुर्चीवर बसवलं। असं पोट फाडलेलं आहे वडिलांचं, खुर्चीवर बसवलं आणि तिथले 4-5 टाके तुटले, त्यांचे जोरात वळले ते। मग संध्याकाळी आम्ही आलो, आम्ही दादा बरं वाटतंय? नाही म्हणले, हॉस्पिटलची ट्रीटमेंट खराब आहे। लिहून दिले चिठ्ठी लिहून दिली की वेंटीत तोंडात टाकला। वेंटीत तोंडात टाकल्यापासून वडिलांना बेशुद्धचं इंजेक्शन दिलं। 4 दिवस सिद्धून आले। 4 दिवसानंतर दादा काय नाही म्हणले, खराब आहे। मग मी 3 दिवसांनी यांना विचारलं, म्हणलं काय वडिलांची आहे पोझिशन? फुफ्फुसात पाणी झालंय। अरे अल्सरचं ऑपरेशन आहे, फुफ्फुसात पाणी झालं, काढून टाका। किडनी इन्फेक्शन आहे, करा। लिव्हरवर इन्फेक्शन आहे, करा। रोज 15 दिवस झालं मला खेळवतात, रोज पाया पडतोय आम्ही डॉक्टरांच्या की पैसे लागतील तेवढे घ्या, पण आमचा बाबा आम्हाला आहे तसं व्यवस्थित द्या। त्यांनी भरपूर आणि डेड झाल्यानंतर त्यांनी ते CPR दिलंय, अख्खी बरगड्या पूर्ण तोडून टाकल्यात, त्यांनी चेहरा पूर्ण विद्रूप केलाय। डॉक्टर छातीवर बसल्यात CPR द्यायला। त्यांना विचारलं हे काय करताय? आम्ही काहीतरी करावं अशा अरे म्हणतात तुमच्या वडिलांना जीवन करतोय, सगळ्या सायकी डॉक्टर आहे, एकाची डिग्री ओरिजिनल नसेल। तुम्ही सगळ्या डिग्र्या फ्रॉड आहेत ह्या हॉस्पिटलच्या। तुम्ही नियम करा, सगळ्या डिग्र्या बघा, चेक करा यांचे कुठले आल्यात काय आहेत। तुम्ही तक्रार केली नाही डॉक्टरकडे? रोज तक्रार चालू आहे, रोज मला आश्वासन देतात आत्ता होईल, सकाळचं बेशुद्धचं इंजेक्शन। डॉक्टर चाकणे, डॉक्टर बोरावके, इथली मॅनेजमेंट आहे, विजय गायकवाड एक नंबर फ्रॉड माणूस, सेटलमेंट पण पंटर एकदम। सेटलमेंट करायला असतो तो अभिजित सोलवणकर सगळ्यात फ्रॉड आहे हॉस्पिटलमध्ये। आमच्या पंचकृषीतल्या सगळ्यात जीव घेणारं हॉस्पिटल हे। वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मी आरोग्य दरबार रोज घ्यायचो। त्या दरबारात मी 105 कोटी पुणेकरांना मदत केली आणि ह्या हॉस्पिटलनी खुन्नस धरून माझ्याबद्दल हे केलेलं आहे। आज माझ्या वडिलांची अवस्था बघितली ना तुम्हाला चिडील। हे तुम्ही ज्यांनी केलंय ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करताल। छाती त्यांनी प्रेस केली ज्यावेळेस मी म्हणतोय अहो त्यांचे हात ताट झालेत, वारलेत, ते मेले, तुम्ही कोणाला चित्त करतायत? नाही म्हणतो आमची पद्धत आहे। आणि त्याला म्हणलं अहो बरगड्या तुटल्यात, तर तो मला सांगतोय अशा कंडिशनला बरगड्या तोडतो आम्ही। हॉस्पिटलवर कारवाई होणं, पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे। नेमकं पोलीस काय करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील। काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल। पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल। किती जणांना ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दलचे चालू आहे, त्यांना घेणं वगैरे चालू आहे। ते CCTV बघणं सुरू आहे, थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं जाईल।